आज आपण शिवणार आहे वेल्वेटचे स्क्रंचीज, जे टीनेज लोक खूप यूज करतात हल्ली। इथे बघा मी विड्थ घेतलं आहे 6 इंच, लेंथ घेतली आहे 32, म्हणजेच डबल कपडा आहे त्यामुळे 16 इंच इथे दाखवलं आहे, डबल करून घेतलेला आहे म्हणजेच 32। आता ही जी ओपन बाजू आहे ती आपण आता शिवून घेऊयात। तिथे मी 2 शिलाई करणार आहे त्याला, अर्ध्या इंचाचा गॅप सोडून 2 शिलाई करून घेतलंय। आता इथे या कपड्याला असं ओपन करून घ्यायचं आहे उलट्या बाजूनेच। आता इथे व्यवस्थित जी शिलाई आहे लॉक केलेली ती व्यवस्थित आपल्याला पकडून घ्यायची आहे, दोन्ही इक्वल एकाच लाईनीत, आणि मग सरळ सरळ अशी शिलाई टाकत जायची। थोडंसं त्या शिलाईच्या वरतून शिलाई घेतले, लॉक करून घ्यायची शिलाई, आणि आता सरळ सरळ शिलाई टाकत जायचं आहे। आता इथे शिलाई झाली आहे तर मी कपडा आतून बाहेरच्या बाजूला खेचते, जेणेकरून जो वरती आहे कपडा तो सुद्धा आतमध्ये येईल। जसं आपण पाइपिंग करतो त्याच प्रकारात आहे हे पण। हळूहळू कपडा बाहेर काढायचा आहे। इथे बघू शकता आपली शिलाई आता कंप्लीट होत आली आहे। तर आपल्याला ती पूर्ण न शिवता 1 इंचाचा त्यात गॅप ठेवायचा आहे आणि ती शिलाई तिथेच लॉक करून घ्यायची आहे, जेणेकरून ती शिलाई निघणार नाही, सुटणार नाही। त्या 1 इंचाच्या गॅपमधून आता आपण तो कपडा बाहेर काढून घेऊया आतला, जेणेकरून जो आपला स्क्रंचीजचा जो कपडा आहे हा सरळ होऊन जाईल, आणि हा गॅप भेटतो आपल्याला इलास्टिक टाकायला त्यात। बघू शकता इकडे आपली किती छानशी अशी व्यवस्थित शिलाई झालेली आहे। असं राऊंड तयार झालेला आहे कपड्याचा। तर आता आपण या गॅपमधून आता इलास्टिक टाकूयात। इथे मी अर्ध्या इंचाची इलास्टिक नाही वापरली आहे कारण माझ्याकडे नव्हती, त्यामुळे मी इथे 1/2 इंचाची घेतली आहे। तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अर्ध्या इंचाची वापरू शकता। आता ही इलास्टिक आहे 7 इंचाची। या इलास्टिक त्या कापडमध्ये टाकायसाठी मी 2 मोठे सेफ्टी पिन वापरले आहेत। त्यातून एका सेफ्टी पिनला मी दोरी लावून घेतली आहे, जेणेकरून इलास्टिक आत टाकताना ते पूर्णपणे आत नको जायला, म्हणून दोरी मी इथे एका बोटाला बांधून घेतली आहे।
आता मी इथे या पिना काढून घेते आणि हे दोन्ही जे एंड आहेत इलास्टिकचे ह्यांना व्यवस्थित मशीनमध्ये लॉक करून घेते, जेणेकरून हे लवकर सुटणार नाही. हे बघू शकता कसं मी ते लॉक करून घेतलं आहे. आता हा आपला स्क्रंची तयार झाला आहे. त्यात जो आता गॅप आहे तो 1 इंचाचा, तिथे आपण वरून शिलाई टाकून घेऊया आणि व्यवस्थित लॉक करूयात. तर आता फायनली आपली स्क्रंची जी आहे त्याचे पूर्णपणे तयार झाली आहे. त्याला आपण जे उरलेले धागे असतील कुठे काय तर ते कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे फिनिशिंग चांगली येईल. आता ते स्क्रंचीजला आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे, सगळीकडे व्यवस्थित समान. नाहीतर काय होतं, एका बाजूला कुठेतरी कपड्याचा गोळा राहतो आणि एका बाजूला प्लेन होऊन जातं. तर तसं न करता व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे फ्लेअर्स. बघू शकता कसं मी पसरवते त्याचे फ्लेअर्स, म्हणजे तो खूप सुंदर दिसतो असा. मग बघा इथे तर मी अशा प्रकाराचे 2 स्क्रंचीज बनवून घेतलेत. सेम मेजरमेंटचे आहेत, सेम कपड्याचे आहेत. त्यांची फिनिशिंग बघ किती छान आहे. हे आहेत एक्सेल साईजचे स्क्रंचीज, 6 इंचाचे. बघा हे किती सुंदर दिसत आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.